करार लग्नाचा हृदयस्पर्शी कथा भाग 6। आज आजोबाही आनंदाने सगळ्यांसोबत जेवायला बसले होते. नाहीतर रात्रीचे जेवण ते त्यांच्या रूममध्येच करत होते. आज बाबाही येथे आहेत आपल्यासोबत जेवायला. तर मला तुमच्या सर्वांसोबत महत्त्वाचं बोलायचं आहे. अर्णवची आई अर्णवकडे बघत बोलली. हा सुनबाई, काय बोलायचं आहे तुला? बोल, आजोबा म्हणाले. अर्णव, तुझी इच्छा होती तुला लग्न कोर्टात जाऊन करायचं, त्यामुळे आम्ही कोणीही तुला अडवलं नाही. मला असं वाटतं की उद्या आपण रिसेप्शन पार्टी ठेवू आणि त्यामध्ये एक छोटीशी पूजाही करू. त्यामध्ये आपण आपल्या जवळच्या नातेवाईकांना आणि तुमच्या ऑफिसमधल्या काही महत्त्वाच्या लोकांना बोलवू. आई आजोबांकडे आणि बाबांकडे बघत बोलली. त्याची काहीच गरज नाही आणि मला या फालतू गोष्टीसाठी अजिबात वेळ नाही. लग्न काही मी लोकांना दाखवण्यासाठी केलं नाही आई, आणि माझं लग्न झालं याचा धिंडोरा पिटण्याची काहीच गरज नाही. ते कळेलच आपोआप सर्वांना. आणि तसंही उद्या माझ्या खूप मीटिंग्स आहेत, त्यामुळे मी उद्या घरी नसणार. त्यामुळे तू नातेवाईकांना बोलव किंवा काहीही कर, मला काहीच फरक पडत नाही, अर्णव रागाने बोलत होता. हा तर खरंच खूप सडका कांदा आहे. आईसोबतही नीट बोलत नाही, नुसता आपला राग नाकाच्या शेंड्यावर. घमंडी आहे निसता. काय फरक पडतो? आईची इच्छा आहे म्हणून पूजेला बसायची. नातेवाईक घरी आले तर काय, याचं घर घेऊन जाणार आहेत का? पण नाही, स्वतःला जरा जास्त शहाणा समजतो. रेखा मनातच बडबडत होती. अरे अर्णव, असं काय बोलतोस? आई म्हणून माझ्याही काही इच्छा आहेत ना, माझ्या मुलाच्या लग्नाच्या. अरे लग्न नाही थाटामाटात केलं, निदान रिसेप्शन तरी करू दे, आई अर्णवला समजावत बोलते. अर्णव बाळा, तुझ्या आईची इच्छा आहे तर करूया आपण छोटीशी पूजा. अरे त्या निमित्ताने तुझ्या बायकोची आणि आपल्या नातेवाईकांची ओळख होईल, आजोबा अर्णवला समजावून बोलतात. आजोबा बोलल्यामुळे अर्णव शांत बसला. आजोबांना नाही म्हणून त्यांना दुखवायची त्याची इच्छा नव्हती. आजोबा, तुम्ही नेहमी मला इमोशनल ब्लॅकमेल करतात. दिस इज नॉट फेअर, असं बोलून अर्णव रागाने तिथून निघून गेला. आई मात्र खुश होत्या. त्यांनी आनंदात सगळ्या नातेवाईकांना फोन करायला सुरुवात केली. आईला एवढ्या आनंदात बघून रेखालाही बरं वाटलं, पण रियाला मात्र खूप राग आला. आत्या, अनिकेत नको म्हणतोय ना पूजा करायला, तर मग तू का त्याच्या मागे लागलीस आणि एवढी आनंदात का आहेस? तुझं वागणं मला अजिबात आवडत नाही. तू त्या फालतू मुलीला तुझी सून म्हणून स्वीकारलं आहेस का? तर असं अजिबात करू नकोस. मीच तुझी सून होणार आहे, रिया हळू आवाजात बोलत होती. अगं रिया, मी तुला एवढं समजावलं, पण तुझ्या डोक्यात काही उतरलंच नाही का? अगं आता त्याचं लग्न झालं आहे, त्यामुळे तू त्याचा नाद सोडून दे. तुझ्यासाठी आम्ही खूप चांगला मुलगा शोधू, अर्णवची आई रियाला समजावत बोलली. मी त्याचा नाद सोडणार नाही, तो फक्त आणि फक्त माझा आहे आणि मी त्याला मिळवणारच. मग त्याच्यासाठी मला काहीही करावं लागलं तरीही चालेल, रिया मनात बडबडते आणि रेखाकडे रागाने बघून निघून जाते. बाबा आजोबांना घेऊन त्यांच्या रूममध्ये जातात. रेखा टेबल आवरण्यासाठी मायाला मदत करत होती. तेवढ्यात तिला आईने आवाज दिला. रेखा आईजवळ जाऊन उभी राहिली. अगं खाली बस, उभी का आहेस? ही घे साडी आणि उद्या छान तयार हो, आपले खूप सारे नातेवाईक येणार आहेत. आई साडीचा बॉक्स रेखाच्या हातात देत बोलल्या. अहो नको, साडी कशाला, माझ्याकडे आहे साडी, मी तीच घालेल, रेखा हळू आवाजात बोलली. तू नाही का म्हणते आहेस? ही साडी मी तुला प्रेमाने देत आहे, माझा आशीर्वाद समजून ठेव. आणि तसंही तू या घरची सून नाही तर मुलगी आहेस, त्यामुळे इथून पुढे मी तुला जे काही देईल ते हक्काने घ्यायचं, समजलं? आई रेखाला खोटं खोटं रागवत म्हणाल्या. रेखाने हसून होकारार्थी मान हलवली. मी तुम्हाला काय म्हणू, रेखाने हळू आवाजात विचारलं. तिचा तो निरागस चेहरा आणि साधेपणा बघून आईला हसू आलं. अगं आताच मी तुला सांगितलं ना की तू आमची मुलगी आहेस, तर मग तू मला हक्काने आई म्हण, आई हसून म्हणाली. त्यांचं बोलणं ऐकून रेखाला भरून आलं. एवढ्या प्रेमळ लोकांना आपण फसवतोय याचं तिला वाईट वाटलं. पण आता आपल्या हातात काहीच नाही. एकदा का उडी घेतली की आता माघार घेणे तिला जमणार नव्हतं आणि नाही परवडणार होतं. त्यामुळे तिने सुस्कारा सोडला आणि ती डोळ्यांच्या कडा पुसत रूममध्ये निघून गेली. रिया रूममध्ये फेऱ्या मारत होती. त्या रेखाला घरात येऊन अजून 24 तास नाही झाले, तर आत्या तिचं गुणगान करायला लागली. काय जादू केली तिने माहीत नाही, पण हे असंच चालू राहिलं तर माझं काही खरं नाही.
या रेखाचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा लागेल. उद्या आई आणि बाबा आल्यावर काहीतरी मार्ग काढावा लागेल. रिया मनात विचार करत होती. पण रियाला झोप काही लागत नव्हती. तिला राहून राहून रेखाचा चेहरा डोळ्यासमोर येत होता. ती खरंच आज खूप सुंदर दिसत होती. पण माझ्या एवढी नाही. मला काहीही करून अर्णवच्या मनात प्रेम निर्माण करावं लागेल आणि त्या रेखाबद्दल त्याच्या मनात राग भरावा लागेल. ते तर मी सहजच करू शकते. रिया विचार करत झोपी गेली. इकडे रेखा आणि अर्णव दोघेही बेडवर पडून गहन विचारात बुडून गेले होते. अर्णव आणि रेखा हे दोघेही दोन वेगळ्या दिशेला जाणाऱ्या तारा कशा जुळतील एकत्र. आज सकाळी सकाळी घरात गडबड सुरू होती. पूजेच्या तयारीमध्ये सगळे मग्न होते. गुरुजींनी पूजेची मांडणी केली होती. पाहुणे मंडळी यायला सुरुवात झाली होती. दुपारी पूजा करायची आणि संध्याकाळी रिसेप्शन पार्टी असं नियोजन ठेवलं होतं. पूजेसाठी फक्त घरातले आणि जवळचे नातेवाईक होते. बाकी सगळे रिसेप्शनला येणार होते. रेखा पूजेसाठी तयार होत होती. तिने आज लाल काठाची हिरव्या रंगाची ट्रेडिशनल साडी घातली होती. हाताला मेहंदी, त्यावर हिरवा चुडा शोभून दिसत होता. त्यावर साजेसे दागिने, डोक्यावर डायमंडची टिकली, डोळ्यात काजळ, ओठांवर लिपस्टिक आणि नाकात नथ. तिचं रूप खरंच खूप उठून दिसत होतं. ती खूपच सुंदर दिसत होती. तिला हे सगळं अगदीच अनोखं आणि छान वाटत होतं. अर्णव तिला येताना बघतो तर एका क्षणासाठी तो स्तब्ध होऊन तिलाच बघत राहतो. तिच्या नकळत तिच्या नजरेत एक वेगळीच नजाकत आली होती. नव्या नवरीचं तेज तिच्या चेहऱ्यावर उठून दिसत होतं. अर्णव तर हे बघून पुरता घायाळ झाला होता. पण त्याने क्षणात स्वतःला सावरलं आणि इकडे तिकडे बघतो तर जय त्याच्याकडे बघून गालातच हसत होता. अर्णव त्याच्याकडे रागाने बघतो. तेवढ्यात गुरुजी रेखाला आणि अर्णवला पूजेला बसण्यासाठी सांगतात. अर्णवचा पूजा वगैरे या सगळ्यांवर विश्वास नव्हता आणि त्याला हे आवडतही नव्हतं. पण आईच्या हट्टासाठी तो पूजेला बसला होता. रेखाही त्याच्या शेजारी येऊन बसली. गुरुजी पूजेचे मंत्र म्हणत रेखा आणि अर्णवला देवाला फूल, हळदी कुंकू, अक्षदा व्हायला सांगत होते. ते सांगतील तसे ते दोघं करत होते. गुरुजी ते बोलतील ते मंत्र त्या दोघांना पण बोलायला सांगत होते. त्यानंतर सत्यनारायण कथा झाली, आरती झाली आणि पूजा संपन्न झाली. दोघांनी गुरुजींना वाकून नमस्कार केला. त्यानंतर घरातील सर्व वडीलधाऱ्यांना नमस्कार करून आशीर्वाद घेतले. सगळ्यांनी पूजेचा प्रसाद घेतला आणि आता रिसेप्शन पार्टीची तयारी सुरू झाली. सर्व पाहुणे मंडळी कार्यक्रमाला उपस्थित होते. आता कमी होती ती फक्त दोन व्यक्तींची ज्यांच्यासाठी हा सर्व घाट घातला होता. ते म्हणजे रेखा आणि अर्णव. अर्णवने मरून अँड गोल्डन कॉम्बिनेशन असलेली इंडो वेस्टर्न शेरवानी घातली होती. तो रिसेप्शन पार्टीमध्ये एंट्री करताच तिकडे उभ्या असलेल्या ऑफिसमधल्या मुली त्याला एकटक बघत होत्या. जेलने सेट केलेले केस, निर्विकार चेहरा, सर्व मुली श्वास रोखून एकटक त्याला बघत होत्या. पण तो मात्र त्याच्या नेहमीच्या ॲटिट्यूडमध्ये सर्वांकडे दुर्लक्ष करत होता. त्याने एक नजर सर्व सजावटीवर टाकली. पूर्ण गार्डन लाईटने सजवलं होतं. एका साईडला खाण्याची व्यवस्था केली होती आणि दुसरीकडे ड्रिंक काउंटर होतं. मध्ये काही चेअर आणि डायनिंग टेबल ठेवून प्रत्येकाला आपापल्या सोयीने बसण्याची व्यवस्था केली होती. स्टेजवर रेखा आणि अर्णवचं नाव लिहिलं होतं. लाल गुलाबी फुलांनी आणि लाईटच्या मदतीने स्टेज सजवला होता. त्याने एकदा चोफेर नजर फिरवली. जय आजोबांच्या जवळ उभा होता. अर्णवही जयकडे जाऊन उभा राहिला. सर्वजण रेखाची वाट बघत होते. अरे अर्णव, तू आलास. आणि रेखा कुठे आहे? इथे सगळेजण कधीपासून तुमची वाट बघत आहेत. बाबा अर्णव जवळ येऊन बोलतात. अरे नुसताच बर्फासारखा काय उभा राहिलास? जातीला घेऊन ये. अर्णव काहीच बोलत नाही. हे बघून आजोबा त्याला बोलले. आजोबांचं बोलणं ऐकून जवळच उभा असलेला जय तोंड दाबून हसू लागला. अर्णव मात्र त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहतो आणि रागात तिथून निघून जातो. मी काय नोकर आहे का तिचा? ती का नाही आली? काय करते ते बघायला आणि तिला बोलवायला? आजोबा आणि बाबा नेहमीच अशा फालतू गोष्टीत अडकवतात मला. अर्णव मनात बडबडत रेखाच्या रूममध्ये जातो. रेखा ब्लाऊजच्या पाठीमागचा हुक लावण्याचा प्रयत्न करत होती. पण तिचा हुक लावण्यासाठी हात पोहोचत नव्हता. तिने वैतागून हात झटकला आणि तशीच उभी राहिली. अर्णव मात्र तिची गंमत बघत होता आणि तिला त्याची भनक ही नव्हती. ती जास्त वैतागली. तेवढ्यात तिला आपल्या मागे कुणीतरी उभं असल्याची भनक लागली. तिने मागे वळून बघितलं तर अर्णव तिलाच बघत होता. मे आय
म्हणत तो जवळ आला. तिच्याकडेही दुसरा कोणताच पर्याय नव्हता, म्हणून जास्त आडवेडे न घेता तिने त्याला हुक लावू दिलं. त्याने डोळे बंद केले आणि पटकन हुक लावू लागला, कारण तिला बघताच तो भान हरपून जात होता आणि नको नको ते विचार त्याच्या मनाचा ताबा घेत होते आणि त्याला या सर्व गोष्टीपासून दूर राहायचं होतं. त्याच्या थंड हाताचा तिच्या पाठीला स्पर्श होताच ती शहारली. तिच्या अंगातून एक सळसळीत वीज वाहून गेल्याचा भास तिला झाला आणि तिने आरशातून त्याच्याकडे बघितलं. त्यांनी डोळे बंद केले होते आणि हुक लावत होता. मी हे काय करतोय? मी असं काही करेल याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. पण मी तिच्याकडे इतका का खेचला जातोय हेच मला कळत नाही. अर्णव, सावर रे बाबा स्वतःला, नाहीतर ही चालाक लोमडी कच्चं चावून खायला मागे पुढे बघणार नाही. अर्णव डोळे बंद करून हुक लावताना मनात विचार करून बोलत होता. त्याला असं बघून रेखाच्या चेहऱ्यावर हसू आलं. हा वाटतो तेवढाही खडूस नाही, पण हा कसा आहे हेही तर कळत नाही. राग तर सतत याच्या नाकाच्या शेंड्यावर असतो. सर्वांशी खडूसपणाने वागतो. नुसता आपला इगो आणि ॲटिट्यूड भरलेला आहे. काय नमुना आहे काहीच कळत नाही. पण दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं. हे मात्र खरं आहे. रेखा मनातच विचार करत होती. हुक लावून अर्णव पटकन बाजूला होतो. त्याला आता रूममध्ये ऑकवर्ड फील होत होतं. ते सगळेजण तुझी वाट बघत आहेत. झालं असेल तर चल. अर्णव खाली बघत अडखळत बोलतो. रेखाला मात्र त्याच्याकडे बघून हसू येत होतं. आज सूर्य पश्चिमेला उगवला वाटतं. रेखा हसू दाबत खिडकीच्या बाहेर बघत बोलते. काय काय म्हणालीस? अगं काहीही काय बडबडतेस? तू काय डोक्यावर पडलीस का? सूर्य नेहमी पूर्वेलाच उगवतो आणि हे काय मध्येच? आवर लवकर आणि बाहेर चल. सगळेजण वाट पाहत बसलेत तुझी. दुसऱ्यांच्या वेळेचं काही महत्वच नाही. सगळं स्वतःच्याच मनाचं करायचं. अर्णव रागात बोलत होता. हो, कळलं मला. बरोबर आहे. सूर्य आज पूर्वेलाच उगवला आहे. खात्री पटली माझी. रेखा अर्णवकडे बघत बोलते. म्हणजे वेळ कोणती? आणि तू बोलते काय? तुझं तुला तरी कळतंय का? आणि तसंही सूर्य आता मावळला आहे. रात्र झाली आहे. अर्णव प्रश्नार्थक नजरेने रेखाकडे बघत बोलतो. हो, मला हे सर्व कळतं. मी तर हा विचार करत होते की वाघासारखा गुरगुरणारा माणूस आज मांजरीसारखा म्याव म्याव करतोय. म्हणजे अगोदर त म करत होता, पण नंतर पुन्हा गुरगुर केल्यावर समजलं मला. रेखा तिचं हसू दाबत अर्णवला चिडवत होती. रेखाचं बोलणं ऐकून सुरुवातीला तर अर्णवला काही समजलंच नाही, पण नंतर त्याच्या लक्षात आलं. थोड्या वेळापूर्वी आपण अडखळत बोललो म्हणून ही अशी बोलते. काय? म्हणजे तू मला मांजर म्हणालीस? तुझी एवढी हिंमत? अर्णव बोलतच होता की तेवढ्यात रेखा मध्येच बोलली. माझी हिंमत नंतर बघा. बाहेर सगळे वाट बघत आहेत ना, तर आपण बाहेर जाऊ. रेखा रूममधून बाहेर येत बोलली. चेहऱ्यावरून इतकी साधी भोळी दिसते, पण हिचं बोलणं आणि ॲटिट्यूड, बापरे बाप. अर्णव बेटा, जरा जपूनच राहा या चालाक मुलीपासून. अर्णव मनातच बोलतो आणि रेखाबरोबर चालू लागतो. रेखाने रिसेप्शनसाठी मरून कलरचा कॉम्बिनेशन असलेला लेहंगा घातला होता. त्यावर सिंपल असा मेकअप केला होता. त्या लुकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. अर्णवने चालताना तिच्याकडे एक नजर टाकली आणि तो पुरता घायाळ झाला. तिचं ते सौंदर्य बघून त्याच्या काळजाचा ठोका चुकला. त्याचे हार्ट बीट फास्ट झाले आणि तो स्वतःचं भान हरवून फक्त रेखाला बघत होता.